नाशिकची हीच ती दृश्य आहेत ज्या ठिकाणी आंदोलन पेटण्याची शक्यता आहे। तपोवनातील एकही झाड तोडू देणार नाही असं आंदोलनकर्त्यांनी नाशिककरांनी असं म्हटलेलं आहे आणि याच आंदोलनाला इतर अनेक लोकांनी पाठिंबा दिलाय। तपोवनातील झाडांवर जादूटोणा झालाय का? झाडांवर अरेबियन भाषेत लिहिलेल्या चिठ्ठ्या आढळलेल्या आहेत आणि त्यावरूनच तपोवनातील झाडांवर जादूटोणा झालाय का अशा चर्चांना उधाण आलेलं आहे। आपण पाहू शकतो ही दृश्य चिठ्ठ्या सापडलेल्या आहेत आणि त्यामध्ये काही वेगळ्या भाषेत अरेबियन भाषेत काही मजकूर लिहिलेला आहे। झाडांवर अरेबियन भाषेत लिहिलेल्या या चिठ्ठ्या सध्या सापडलेल्या आहेत। या चिठ्ठ्या नेमका कशा करता लावण्यात आलेल्या आहेत, कुणी या झाडांवर चिठ्ठ्या लावलेल्या आहेत त्याबद्दल अधिकृत माहिती सध्या उपलब्ध झालेली नाही। मात्र ही त्याच ठिकाणची दृश्य आहेत। नाशिकच्या या झाडांवर नाशिकमधल्या या झाडांवर अरेबियन भाषेत लिहिलेल्या मजकुराच्या चिठ्ठ्या आढळलेल्या आहेत। सध्या तुम्ही टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून या चिठ्ठ्या पाहू शकताय। हा मजकूर काय आहे नेमका त्याबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही। मात्र तपोवनातील या झाडांवर जादूटोणा झालाय का या चर्चांना उधाण आलंय। या चिठ्ठ्या या झाडांवर आढळलेल्या आहेत। या चिठ्ठ्या झाडांना लावण्यात आल्या होत्या, झाडांना बांधण्यात आल्या होत्या आणि त्याच सापडलेल्या आहेत। या सापडल्यानंतर त्या उघडल्यानंतर त्यावर अरेबियन भाषेत काहीतरी मजकूर लिहिलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे। अभिजित, काय सांगाल नेमकं या अरेबियन मजकुराच्या चिठ्ठ्या सापडलेल्या आहेत त्याबद्दल अधिकची काही माहिती मिळते का? झाडं वाचवण्यासाठी मागच्या काही दिवसांपासून नाशिककरांनी पर्यावरण प्रेमींनी मोहीम सुरू केलेली आहे। ही झाडू वाचवण्यासाठी हे सगळं आंदोलन सुरू आहे। मात्र त्याच तपोवनातल्या काही झाडांवर या अरेबियन भाषेत लिहिलेल्या चिठ्ठ्या बांधलेल्या असल्याचं देखील समोर आलेलं आहे। अनिसचं असं म्हणणं आहे की या चिठ्ठ्यांवरचा जो मजकूर आहे तो अरेबियन भाषेमधला आहे आणि त्यामध्ये आणखीही काही मजकूर लिहिण्यात आलेला आहे आणि झाडांवर जादूटोणा करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा अनिसचा दावा आहे। त्यामुळे नेमका आता हा सगळा प्रकार काय आहे यावरून खरं तर चर्चांना उधाण आलेलं आहे। मात्र या चिठ्ठ्या ज्यावेळेस झाडांवरून काढून त्या उघडून पाहिल्या होत्या त्यावेळेस त्याच्यामध्ये अरेबियन भाषेत नक्कीच अभिजित, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। मोठी बातमी पाहतोय आपण नाशिकमधून। तपोवनातील झाडांवर जादूटोणा झालाय का असं बोललं जात आहे। तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा सामाजिक पातळीपासून ते अगदी राजकीय पातळीवर देखील चांगलाच पेटलेला असतानाच आता तपोवनातील झाडांना जादूटोणा करण्यात आल्याचा प्रकार देखील समोर आलेला आहे। आपण हे जे झाड बघतोय तपोवनातलं, या ठिकाणी या झाडांना काही चिठ्ठ्या या दृश्यांमध्ये आपल्याला बांधलेल्या बघायला मिळत आहेत। अशाच पद्धतीने तपोवनातील आणखीही काही झाडांना या चिठ्ठ्या बांधल्याचं समोर आलेलं आहे आणि या चिठ्ठ्यांच्या माध्यमातून या झाडांना जादूटोणा केला जातोय, या झाडांवर जादूटोणा केला जातोय असं अनिसचं म्हणणं आहे। अनिसचे कृष्णा चांदगुडे आपल्या सोबत आहे। या ज्या चिठ्ठ्या बांधल्या आहेत या नेमक्या काय आहेत, आपलं काय नेमकं दावा आहे? तपोवनातील वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या मोहिमेला पाठिंबा दिलेला आहे। त्याचं वृक्षांचं निरीक्षण करताना आम्हाला या ठिकाणी काहीतरी ऑब्जेक्शनेबल पद्धतीने आढळलं आणि ते खोलून बघितल्यानंतर त्याच्यामध्ये असं अरेबियन भाषेत निघालं। काही मुस्लिम बांधवांशी संवाद साधल्यानंतर आम्हाला कळलं की हे तावीज आहे आणि हे अरेबियन भाषेत लिहिलेलं आहे। तर हा जादूटोणा करण्याचा प्रकार आहे। परदेशी जे मौलवी वगैरे येतात आणि जे काही जे प्रश्न असतात लोकांचे ते सोडवण्यासाठी जे जादूटोणाचा वापर करतात आणि ते मग इतर ठिकाणी असेल, स्मशानभूमी असेल किंवा असे वृक्षावर लावतात, तर हा प्रकार हा जादूटोणाचा प्रकार आहे आणि तो आम्ही या संबंधित ठिकाणी काढून घेण्याचा